नोटबंदीमुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांचं नुकसान तर होतच आहे, पण शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा सर्वाधिक फटका बसलाय देशभरामध्ये। गेल्या वर्षी 10,000 रुपये क्विंटल विकली जाणारी तूर डाळ यंदा 5,000 येऊन पोहोचली। तर नाशिकमध्ये टोमॅटो उत्पादकांचे सुद्धा हाल होत आहेत। पाहूयात हा एक रिपोर्ट। ज्या तूर डाळीनं गेल्या वर्षी सर्वांना रडवलं, ती तूर यंदा शेतकऱ्यांना रडवते। गेल्या वर्षी तुरीला चांगला उठाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही तुरीचं पीक घेतलं। सलग 3 वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा पावसानं चांगली साथ दिली, त्यामुळे शेतात तुरीचं चांगलं उत्पादन झालं। मात्र आता तुरीला भाव नाही। गेल्या वर्षी ज्या तुरीला 10,500 इतका भाव होता, त्याच तुरीला यंदा जेमतेम 5,000चा भाव मिळतोय। कारण चांगल्या उत्पादनासोबत नोटबंदीचा फटकाही इथे बसलाय। नवी तूर 5 ते 5,500, तर जुनी तूर 4,500 ते 4,600 पर्यंत। मूग 4,200 ते 4,700 पर्यंत। उडीद 3,500 ते 7,000 पर्यंत। तर हरभरा 8,000 ते 9,000 पर्यंत। या दरांमुळे डाळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत। तूर हे एक मेन पीक पकडलं आम्ही संसारात की तूर हे आपलं मेन पीक राहणार आहे यावर्षी, आणि त्याच पिकाची अशी जर वेळेवर कोंडी झाली तर कसं काय करावं शेतकऱ्यांनी, त्याचा प्रपंच कसा चालवावा। आणि आज हे सरकार 2 वर्षापासून या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे खूप दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा भंग होत आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू शकतात। आता शासनाने जी बाजार स्थिरता निधी अंतर्गत जी योजना केलेली आहे, त्या योजनेअंतर्गत जर शासनाने मोठ्या प्रमाणात तुरीची खरेदी केली तर शेतकऱ्यांचे बाजार म्हणजे तुरीचे बाजारभाव कमी होणार नाहीत, जवळपास हेच बाजारभाव स्थिर राहतील। तुरीला सरकारनं 5,050 रुपये हमी भाव दिला। आज जरी तो भाव मिळत असला तरीही भविष्यात आवक वाढल्यानंतर दर घटण्याची चिन्ह आहेत। येणाऱ्या ह्या डिसेंबर शेवटपर्यंत किंवा जानेवारी पहिल्या आठवड्यात ह्या तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि शासन तुरीला जो हमी भाव आहे तो 5,050 आहे, त्यापेक्षाही खाली तुरीचे भाव जाण्याची शक्यता आहे। तुरीची ही अवस्था आहे तर टोमॅटोची स्थितीही काही वेगळी नाही। नोटबंदीमुळे किरकोळ बाजारात खरेदी कमी झाली आहे। सर्जिकल स्ट्राईक पूर्वी नाशकातून 200 ते 250 ट्रक पाकिस्तानला निर्यात व्हायचे, पण सर्जिकल स्ट्राईक नंतर ही निर्यात बंद झाली आहे। त्यामुळे ठोक बाजारात 20 ते 25 रुपये किलोनं विकला जाणारा टोमॅटो आता 4 रुपयांपेक्षाही कमी किमतीत विकला जातोय। टमाटा आज 20 रुपयापासून फार तर जास्तीत जास्त 45 रुपयापर्यंत मार्केट आहे कॅरेट। लोकांचा 1 एकरी कमीत कमी 1 लाख रुपये खर्च झालाय आणि त्याच्यात तुमच्यावाले 20-20 हजार रुपये सुद्धा एकरी होऊ शकत नाही। बॉर्डर बंद झाल्यामुळं ही लेवल खाली आलेली आता, आणि हल्ली काय तर टाकून देऊन शेतकरी निघून राहिले। खर्च सुद्धा भेटत नाही, सुतळीचा खर्च सुद्धा भेटत नाही, इतकी कंडिशन वाईट आहे हल्ली। गेल्या 3 वर्षात दुष्काळामुळे शेतात फार काही पिकलं नाही। यंदा निसर्गानं कृपा दाखवली, शेतीमध्ये चांगलं उत्पादन झालं, पण नोटबंदीचा फटका डाळ उत्पादकांना बसलाय। तर सर्जिकल स्ट्राईक नंतर टोमॅटोचा लाल चिखल करण्याची वेळ आली आहे। अकोल्याहून उमेश अलोने, लातूरहून निशांत भद्रेश्वरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।